प्रभारी मराठा योद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील हे गेले 4 दिवस झाले आंतरवालीमध्ये, आजचा 5वा दिवस आहे की आमरण उपोषण चालू आहे दादांचं। आणि हे सरकार जे सरकार आहे हे उपोषणाकडे आणि जे मराठ्यांचे जे मागण्या आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे। वारंवार आता आम्ही गेले 2 वर्ष झाले इथं पुण्यामध्ये आंदोलन करतोय, तर आम्हाला वारंवार की आता येणाऱ्या 10 दिवस थांबा, 15 दिवस थांबा असे अल्टिमेट दिले जाते। दादांना पण असे तिथे जाऊन दादांचे एक आता हे 8वें उपोषण आहे की दादांचे म्हणजे 8वें उपोषण आहे। त्याच्या अगोदर ते असेच उपोषण की आता 2 दिवसात निर्णय घेऊ, 10 दिवसात निर्णय घेऊ। हे आपल्या दादांचं हे 8वें उपोषण आहे। हे दादांच्या 8व्या उपोषणाचा आज 5वा दिवस आहे। हे सरकार आजपर्यंत एक त्यांचा साधा मंत्री सुद्धा तिथं आंतरवालीमध्ये गेलेला नाही। आणि जे आपले उपोषण करते 123 उपोषण दादा साहेब 124 उपोषण करते आंतरवालीमध्ये उपोषणासाठी बसले आहेत। तर हे ज्या उपोषण करते बसले त्यांच्यासाठी कसलीही म्हणजे त्यांच्या ह्याच्याकडे म्हणजे कोणतीही त्यांची तिथं व्यवस्था नाहीये, ना तिथं दवाखान्याची व्यवस्था, ना डॉक्टर आहेत, ना तिथं म्हणजे काल 2-3 आंदोलनकर्त्याला म्हणजे एकदम बेशुद्ध होते, तर तिथं त्यांना नेण्यासाठी स्ट्रेचर नव्हतं, तर त्यांना त्या कापडावरती तिथं नेण्यात आलं आणि तिथं खाली फरशीवर म्हणजे तिथं बेड पण नव्हता। एवढे हे हलगर्जीपणा हे मराठ्यांच्या विषयी म्हणजे हे सरकार करतंय आणि जाणून बुजून करतंय। इथून मागे सांगत होते की आम्हाला हे अडवतात ते अडवतात, आता तर वन साइड बीजेपीची सत्ता आहे, तर तुम्ही आता मराठ्यांना आरक्षण का देत नाही? त्या सरकारला माझा एक सवाल आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये जर 2 दिवसात जर तुम्ही लवकरात लवकर दादाचं उपोषण ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण नाही केल्या तर आम्ही या सकल मराठा समाज पुणे जिल्ह्याच्या वतीने तुम्हाला एक हे देतो की येणाऱ्या आम्ही काळामध्ये आम्ही पुणे नाही तर ऑल महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाकडून उद्रेक झाल्याशिवाय ते तुम्हाला बघायला भेटणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर या सरकारने दादांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करून उपोषण थांबवावं ही माझी